केलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की जर आपण AFMC ला ऍडमिशन घेत असू तर त्या ठिकाणी बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण अदर MBBS चा क्रायटेरिया वेगळा आहे आणि AFMC चा क्रायटेरिया वेगळा आहे. तर आपण वन बाय वन प्रत्येक क्रायटेरियामध्ये डिटेल माहिती या ठिकाणी घेणार आहे. तर जे विद्यार्थ्याला AFMC मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तो विद्यार्थी या ठिकाणी इंडियन नॅशनल असावं किंवा त्याचं सिटिझनशिप हे इंडियन असावं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचं रहिवासी प्रमाणपत्र त्यासोबत जे तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढणार आहात त्यावरती तुमचं इंडियन असणं या ठिकाणी मेन्शन असणार, म्हणजे मेन्शन असणं गरजेचंच असणार आहे. खास करून जे महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात तर असंही आपल्याला डोमिसाइल सर्टिफिकेट काढावं लागतं आणि त्यासोबतच आपलं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सुद्धा निघत असतं. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तिथं अडचणीचा काही प्रॉब्लेम येणार नाहीये. आफ्टर दॅट आपली जी काही TC आहे त्या TC वरती सुद्धा आपल्या इंडियन नॅशनल मेन्शन केलेलं असतंच. ठीक आहे. तर आपला हा प्रूफ आपण कन्सिडर करतो, पण आपल्या सर्वांना बेनिफिट व्हावं याच्याकरिता आपण जे आपलं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे ते नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढणं गरजेचं राहणार आहे. दुसरी कंडिशन काय, नॅशनल असणं तर गरजेचं आहे, पण दुसरी गोष्ट आपण AFMC ला ऍडमिशन घेत असताना त्या विद्यार्थ्याचं लग्न झालेलं नसावं. बेसिकली या ठिकाणी सिंपल गोष्ट आहे की या वयात कोणाचंच लग्न होत नसतं, पण जे रूल्स आहेत, जे म्हणजे आर्म्ड फोर्सचे रूल्स आहेत, तर ते रूल्स त्यांनी मेन्शन अगोदरच केलेत की ऍडमिशन घेतेवेळेस विद्यार्थ्याचं लग्न झालेलं नसावं किंवा ऍडमिशन झाल्यानंतर जे आपला ड्युरेशन आहे, कोर्स ड्युरेशन आहे, या कोर्स ड्युरेशन मध्ये सुद्धा आपल्याला लग्न करायची कसलीच या ठिकाणी परवानगी नसणार आहे. हे महत्वाच्या गोष्टी आहेत. नंतर नेक्स्ट पॉइंट काय, जर आपण या ठिकाणी जर आपलं स्वप्न एका देश सेवेसाठी जर आपण ऍडमिशन घेण्यासाठी जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मेडिकली फिट सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण अदर MBBS मध्ये PWD कॅन्डिडेटसाठी किंवा काही एक थोडंसं डिफिकल्टी जर असेल आपल्या फिटनेसमध्ये तर ऍडजस्टेबल आहे, पण या ठिकाणी आर्म्ड फोर्सचा जर विचार केला तर या ठिकाणी टोटली हा विद्यार्थी मेडिकली फिट आणि मेंटली फिट असेल तरच त्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं. जे त्यांचे या ठिकाणी फिटनेसचे मेडिकल स्टँडर्ड्स आहेत त्या स्टँडर्डमध्ये जर तो विद्यार्थी बसत असेल तरच त्या विद्यार्थ्याला AFMC मध्ये ऍडमिशन मिळत असतं. दुसरा पार्ट आहे या ठिकाणी एज क्रायटेरिया. आता एज क्रायटेरियाचा जर विचार केला तर विद्यार्थी ज्या वेळेस ऍडमिशन घेत असेल, ऍडमिशन घेत असताना विद्यार्थ्याला 17 वर्ष पूर्ण असायलाच पाहिजे तरच त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घेता येतं. 17 वर्षाच्या आत जर विद्यार्थी येत असेल तर अशा विद्यार्थ्याला ऍडमिशन घेता येत नाही. तर हे झाली मिनिमम एज लिमिट. आणि अप्पर लिमिट काय असणार, या ठिकाणी 17 ते 24 वर्ष. 17 ते 24 वर्षामध्ये जोही विद्यार्थी असेल या विद्यार्थ्याला AFMC मध्ये ऍडमिशन घेता येत असतं. शेवटचा पॉईंट या ठिकाणी आपल्याला काही कामाचा नाहीये. हा पॉईंट आहे जम्मू अँड काश्मीर आणि लडाखचे जे विद्यार्थी येतात तर या सुद्धा विद्यार्थ्याला या ठिकाणी ऍडमिशन घेता येत असतं. नेक्स्ट आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचा क्रायटेरिया की इलिजिबिलिटी फॉर क्वालिफिकेशन फॉर ऍडमिशन टू द MBBS कोर्स. आता या ठिकाणी क्वालिफिकेशन क्रायटेरियाचा विचार केला असता तर आपण 2022-2023 जे आपलं AFMC या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे आणि जे 2024 नीट इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे याच्यामध्ये जर पाहिलं असता थोडेसे आपल्याला डिफरन्सेस जाणून येतात. ते डिफरन्सेस मी तुम्हाला क्लिअरली स्क्रीनवरती पण दाखवणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी एम्सचा व्हिडिओ पाहिला त्या एम्स व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हा पॉईंट नोट करून दिलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये पण मी सांगेन. तर बेसिकली आपण पाहू AFMCचा बेसिक क्रायटेरिया काय आणि सध्या नीटचा क्रायटेरिया काय आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊ. तर यामध्ये पाहिलं असता विद्यार्थ्याला या ठिकाणी जे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करणं AFMC ला तर त्याच्या बोर्डमध्ये विद्यार्थ्याला इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सब्जेक्ट कंपल्सरी असायलाच पाहिजे. लक्षात घ्या, जे विद्यार्थी या कोर्सला अप्लाय करणार आहेत यासाठी विद्यार्थ्याला मिनिमम या ठिकाणी 60% ऍग्रिगेट असणं आवश्यकच असणार आहे. आता 60% ऍग्रिगेट म्हणजे काय, लक्षात घ्या. 60% ऍग्रिगेट काय असतं की आपलं जे काही फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, एकंदरीत या तिन्ही सब्जेक्टचं पर्सेंटाईल किंवा ऍग्रिगेट हे आपल्याला जर 60% येत असेल तर आपण या ठिकाणी इलिजिबल असणार आहोत.
मग तुमचे एखाद्या बायोलॉजीमध्ये 80 मार्क आहेत, फिजिक्समध्ये 55 मार्क्स आहेत आणि केमिस्ट्रीमध्ये या ठिकाणी जवळपास तुम्हाला 75 मार्क्स आहेत, तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल राहणार का? लक्षात घ्या, तर या ठिकाणी तुम्ही इलिजिबल राहणार नाहीये. तुम्हाला ॲव्हरेज जे मार्क आहेत, तर ईच सब्जेक्टमध्ये या ठिकाणी समजा फिजिक्समध्ये या ठिकाणी 56 मार्क आहेत, केमिस्ट्रीमध्ये या ठिकाणी तुम्हाला 70 मार्क आहेत आणि या ठिकाणी बायोलॉजीमध्ये सुद्धा 75. असं एकंदरीत जर तुमचे या ठिकाणी मार्क्स जर 60% ॲग्रिगेट होत असेल तरच आपण इलिजिबल राहणार आहात. इन केस याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा इंग्लिश यामध्ये जर 50 पेक्षा जर कमी मार्क्स असतील तर हा विद्यार्थी या प्रोसेससाठी इलिजिबल राहणार नाही. लक्षात घ्या, आपल्याला 60% ॲग्रिगेट पण पाहिजे आणि जे काही आपले पर्टिक्युलर सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या प्रत्येक सब्जेक्टमध्ये 50 मार्कच्या वरतीच आपल्याला मार्क्स असायला पाहिजे. आल्सो इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला हे सिच्युएशन आपल्याला लागू होते. त्यासोबतच आपल्याला जसे की या ठिकाणी आपल्याला 12वीच्या नंतर या ठिकाणी आपल्याला AFMC मध्ये जाता येतं, तसंच आपण काही ऍडिशनल 10+2 चे जे कोर्सेस आहेत त्यावरनं सुद्धा आपण AFMC ला ऍडमिशन घेऊ शकतो. सोबतच ज्या विद्यार्थ्याचं BSc आहे, BSc, तर असे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात. दुसरी याच्यामध्ये कंडिशन आहे, ज्यावेळेस आपण 10th ला असतो 10th मध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट सुद्धा या ठिकाणी कंपल्सरी असणं गरजेचं असणार आहे. या ठिकाणी आपण AFMC ला ऍडमिशन घेतोय तर AFMC च्या जी काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसारच आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. तर हे जे इन्फॉर्मेशन, लेटेस्ट इन्फॉर्मेशन होती ते 2023चं जे इन्फॉर्मेशन ब्राउचर होतं त्याची इन्फॉर्मेशन होती. ज्यावेळेस 2024 इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्यामध्ये काय अपडेटेशन होईल त्याबद्दल सुद्धा माहिती देईल. तत्पूर्वी सांगायचं झालं, जे आपल्या सध्याचं नीट इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे पेज नंबर 24 वरती की जे काही आपले एम्स इन्स्टिट्यूट आहेत किंवा जिपमर्स आहेत त्यामध्ये आणि ऑल ह्याच्यामध्ये जर विचार केला त्या ठिकाणी 40% आणि 50% हा क्रायटेरिया दिलेला आहे. पण मला असं वाटतं की AFMC मध्ये जो त्यांचा स्टँडर्ड क्रायटेरिया हा क्रायटेरिया चेंज होणं कठीण आहे. पण ज्यावेळेस आपल्याला अपडेटेड इन्फॉर्मेशन ब्राउचर इन AFMCचा त्यावेळेस मी तुम्हाला त्याबद्दल सुद्धा एक डिक्लेरेशन देईलच. ठीक आहे, पण या ठिकाणी 99% 1% चेंज होईल पण 99% हा क्रायटेरिया असाच राहील 60% मार्क्सचा आणि इच सब्जेक्ट 50 मार्क्सचा. ठीक आहे, नेक्स्ट आपण या ठिकाणी माहिती घेऊ की आता एक्झॅक्टली AFMC इन्स्टिट्यूट बद्दल आपल्याला एलिजिबिलिटी कळाली. आता एलिजिबिलिटी कळाल्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे यामध्ये आपल्याला की जर आपल्याला AFMC ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर AFMC मध्ये नंबर ऑफ सीट्स किती असतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर यामध्ये पाहिलं असता टोटल नंबर ऑफ सीट्स जे असणार आहेत आपल्याला AFMCच्या, हे AFMCच्या आपल्याला 150 सीट्स या ठिकाणी मिळत असतात. पण 150 सीट आपण या ठिकाणी ग्राह्य धरणार नाहीयेत, कारण जे 5 जे जागा असतात या 5 जागा ज्या आपल्या या ठिकाणी भारत आहे, भारताच्या ज्या ठिकाणी आपल्याला जे काही फ्रेंड सर्कल मधले जे काही कंट्रीज आहेत त्या फ्रेंड्स कंट्री मधल्या 5 विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळावं या अनुषंगाने 5 सीट ह्या गव्हर्नमेंटकडनं रिझर्व्ह असतात आणि त्या गव्हर्नमेंटकडनं जे आपलं होम मिनिस्ट्री आहे त्या डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं ह्या सीट या 5 सीट भरल्या जात असतात. मग आपल्याला या ठिकाणी सीट मिळतात किती, तर लक्षात घ्या, तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असेल टोटल आपल्याला या ठिकाणी 145 जागा आपल्याला ऍडमिशनसाठी मिळत असतात. 145 जागेवरती आपण या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतो. त्यामध्ये 145 जागेमध्ये 115 जागा ह्या मुलासाठी असतात आणि 30 जागा ह्या मुलीसाठी असतात. त्यामुळेच कधी कधी ज्यावेळेस आपण कट ऑफ बद्दल या ठिकाणी माहिती घेऊ त्यात तुम्हाला कट ऑफ मध्ये पण ह्यूज डिफरंट या ठिकाणी जाणवेल. 145 जागेपैकी 115 जागा या मुलांसाठी असतील आणि 30 जागा या मुलीसाठी असणार आहेत आणि बाकीचे जे रिमेनिंग 5 जागा राहतील त्या 5 जागा या आपल्या डिफेन्स मिनिस्ट्री अंतर्गत या ठिकाणी भरल्या जातात. आणि ते कुठल्या विद्यार्थ्यासाठी आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामध्ये जे काही आपल्या टोटल 145 जागा, 145 जागेमध्ये आपल्याला या ठिकाणी 10 जागा, लक्षात घ्या 10 जागा ह्या SC आणि ST या प्रवर्गासाठी रिझर्व्ह असतात. ऍडिशनली नाहीयेत, पण जे काही 145 आहेत या 145 बायफर्गेशन करून या ठिकाणी 10 जागा SC आणि ST कॅटेगरीसाठी स्पेशली आपण रिझर्व्ह म्हणजे गव्हर्नमेंटकडनं रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये AFMC जर तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेत असाल तर मेनली तुम्हाला
नीट एक्झाम तर या ठिकाणी क्वालिफाईड करणं आवश्यकच असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी ऍडमिशन घेत असताना किंवा AFMC प्रवेश प्रक्रियेत भाग घेत असताना आपल्याला बेसिकली जी आपली MCC वेबसाईट आहे, लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याला AFMC मध्ये ऍडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थ्यांना AFMC मध्ये ऍडमिशन घेत असताना पहिलं जे आपलं नीट एक्झामिनेशन देणं गरजेचं आहे. नीट एक्झामिनेशन झाल्यानंतर आपल्याला MCC अंतर्गत आपल्या या सीट भरल्या जातात. MCCचा ज्यावेळेस आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म ओपन करू त्या ठिकाणी आपल्याला MBBS ऑल MBBS कोर्स हा एक ऑप्शन येईल. त्यानंतर या ठिकाणी BSc नर्सिंग हा ऑप्शन येईल. त्यानंतर थर्ड मध्ये आपल्याला AFMC हा ऑप्शन येईल आणि फोर्थ मध्ये आपल्याला याच ठिकाणी आपल्याला जर पाहिला असता तर डीम्ड युनिव्हर्सिटी हा ऑप्शन आपल्याला दिसतात ज्यावेळेस आपण MCC ऍप्लिकेशन फॉर्म ओपन करू त्यावेळेस. तर ज्याही विद्यार्थ्याला AFMC ला ऍडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांनी पहिले 2 ऑप्शन या ठिकाणी घेणं अनिवार्यच असणार आहे. आणि महत्वाची गोष्ट, MCC चे 3 राऊंड होत असतात आणि या तिन्ही राऊंडला आपल्याला जर पाहिला असता, पहिल्या राऊंडला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येतं, दुसऱ्या राऊंडला फ्रेश रजिस्ट्रेशन आणि तिसऱ्या राऊंडला सुद्धा आपण फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतो ऍज पर लास्ट इयर रूल्स रेग्युलेशन्स. पण ज्या विद्यार्थ्याला AFMC ला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्याला पहिल्याच राऊंडला रजिस्ट्रेशन करावं लागतं, तरच आपल्याला AFMC प्रवेश प्रक्रियेत पार्टिसिपेट करता येत असतं. त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल लिंक दिलेली आहे www.mcc.nic